झालेले पहिला बॉल डॉट विशाल आणि ऋतिक. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गणेश पाहत आहोत आपण. बॉल तयार. गणेश विशालच्या रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. अतिरिक्त धावेचा इशारा आपण पाहत आहोत. पहिली धाव धावपटलावरती अंकित बॅटिंग करत असताना आधी 11 चेंज द गेम वडवली बी या संघाची. आज वडवली संघ नुकतीच या हंगामाची आपण पाहिले तर 12वी ट्रॉफी जिंकून आलाय. डायगर क्रीडांगण, परमपूज्य स्वामी डीकेदास महाराज क्रीडांगण डायगर आणि गावदेवी चषक कौसा ही स्पर्धा जिंकून प्रवीण तांडेल यांनी पुरस्कृत केलेला संघ प्रांजल स्वरूप 11 चेंज द गेम वडवलीनं डायगरच्या मैदानावरती आज 12वी ट्रॉफी जिंकलेली आहे. प्रवीण तांडेल बेतवडे यांना विनंती आहे की आपण या. आपलं हार्दिक स्वागत या मंचावरती. धडाकेबाज चषकाच्या फटका सुंदर आहे. ओळख स्पष्ट केली आहे विशाल पाटीलनं. बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार खेळाडूच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार चौकार. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. ओळख स्पष्ट केली विशाल पाटीलनं. या संघाचा बॅकबोन पाठीचा कणा आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर ISPL. वडवली गावासाठी अभिमानास्पद गोष्ट आणि डोंबिवली शहरासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. केतन मात्रेनंतर आपण पाहत आहोत ISPL स्पर्धा जो खेळून आला ऋतिक पाटील. वडवली गावाला पडलेलं गोड स्वप्न. वडवली गावाकडे देखील बाईकचं शोरूम आहे. केशवजी माळी यांना विनंती की आपण या. केशव माळी ऑन साइडला टप्प्याचा बॉल पाठवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विशालच्या बॅटमधनं विशाल काय षटकार. जगभर महाराष्ट्रभर भारतभर हे नाव गाजतंय वडवली मुरबाड तालुक्याचे, कारण ही स्पर्धा स्वर्गीय भरत शिंगोले यांच्या स्मरणार्थ धडाकेबाज चषक वडवली 2026. स्वागत आहे तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. हा गझल क्रिकेटचा आहे आणि हा सोहळा वडवलीकरांच्या आणि मुरबाड तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहणाऱ्या प्रत्येक एकासाठी हा अभूतपूर्व सोहळा आहे. दसक्या दम दाखवलाय विशाल पाटीलनं. 11 धावा धावपटलावरती. 1 डॉट. अतिरिक्त चौकार कव्हर रिजन मध्ये आणि स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवलेल्या पाटील शाही. दादागिरी मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटीलची. स्कॉर द विकेट खेळायचा होता. यंदाचा हा चांगला बॉल आपण पाहतात. गोलंदाज गणेश देखील कमबॅक करतोय. तो काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. सांगतोय मैदानामध्ये चौकार षटकार जरी आला कमबॅक करण्याची ताकद माझ्यामध्ये. थोडा अपिश खेळायचा होता. बॅटचा फेस थोडा खाली लवकर क्लोज केला आणि सेकंड ऍक्शन मध्ये त्याने बॅट ड्रिल केली तेव्हा बॅटचा फेस त्याने ओपन करत असताना दाखवलं की इनफिल्डच्या वरून खेळायला हवा होता. डॉट बॉल आलाय. गणेश बॉलिंग मार्क वरती सोडून दिला यावेळेस. 1 लेफ्ट. अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे टोटल 12 या आकड्यावरती. 12 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक पहिलं जे मेंडेटरी पॉवर प्लेस आहे. आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतील. डीप मध्ये कव्हर आणि त्याच वेळेला ऑर्थोडॉक्स लॉंग गॉन केला आहे. शॉर्ट फाईन 38 सर्कलच्या आत. पुन्हा सोडून दिलाय. दिशेवरती नियंत्रण नाही. दिशा से भटके तो पडेंगे फटके और लगेंगे 440 बोल के झटके. आणखीन एक व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन आपण पाहत आहोत. धावफलक पुढे आलाय टोटल 13 वरती. शहापूर तालुक्याला बिलॉंग करणारी टीम आपण पाहत आहोत. एका बाजूला किनवली त्यांना फाईट करते डोंबिवली कल्याण परिसरातील संघ वडवली ब. नावा चेंज दी गेम आहे. गेम पलटण्याची ताकद आहे. पण सध्या विशाल पाटीलची ताकद मैदानाच्या आतमध्ये झळकते. वाघानं ठोकलाय. आणखीन एक सिक्सर. कोणाचे पारितोषिक इथे अनाऊन्स केले जात नाही. सामना संपल्याच्या नंतर तुम्ही सहकुशीने त्या खेळाडूला आणून प्राइज आणून द्या. आम्ही अनाऊन्स करू. बट आफ्टर दी मॅच फटका फार जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. ताकदीनिशी फेकून दिला विशाल पाटीलने बाउंड्री लाईनच्या बाहेर. जब ये सिक्का चलता है ना
अच्छे अच्छो के छक्के चुडा देत आहे आणि सध्या हे नाणं कणखर चालतंय वडवलीच्या मैदानामध्ये. स्क्वार द विकेट इनटू द गॅप. व्हाट अ शॉट. काय क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. इससे पहले दिखाई ताकद अब विशाल पाटील की नजाकत. ओव्हरचा खेळ झालाय संपूर्ण. धावा झाल्यात पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. आधी 11 चेंज द गेम. वडवली बीच्या 23. पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झाला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 23 ऑन बोर्ड. एका बाजूला आपण पाहिलं तर विलास स्पोर्ट्स किनवली, शहापूर तालुक्यातील संघ सध्या मिस्टर ISPL ब्रँड ऑफ वडवली ऋतिक पाटील आला आणि त्यानं दमदार सुरुवात केली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. आम्हाने लिहिला हा सुवर्ण इतिहास. आज इतिहासाच्या पानं उलटून बघा. या स्पर्धेनं किती संघर्ष केला महाराष्ट्रभर नाव करण्यासाठी. स्पर्धेची सक्सेस प्रत्येकाला दिसते. स्पर्धेनं मिळवलेला उदंड प्रतिसाद प्रत्येकाला दिसतो. पण स्पर्धेमागची केलेली मेहनत ही कधी कोणी त्या गोष्टीची दखल घेत नाही. ऑन ड्राईव्ह केलाय ऋतिक पाटील. चौकारानं सुरुवात. त्यानंतर सिंगल. सेन्सिबल क्रिकेट यासाठी जाणला जातो. खुल्या गटातलं क्रिकेट मोठ्या प्रमाणावरती खेळलाय. दुसऱ्या बाजूला शहापूरचा नामवंत गोलंदाज अरुणला आपण पाहत आहोत. पहिल्या ओव्हरमध्ये फ्रंटलाईन बॉलर. शहापूर परिसरामध्ये खरं तर किनिवली एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे गणेशच्या विरोधात चांगल्या धावा आल्या. पण आता अरुण सध्या गोलंदाजी मार्कवरती. प्रचंड अनुभव आहे या खेळाडूकडे. अनुभवाची कोणती कमी नाहीये. पण विशाल पाटील देखील दुसऱ्या बाजूला थांबायचं नाव घेत नाहीये. विशाल पाटील देखील सांगतोय थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. धावसंख्या त्यानं देखील मिळवल्या या 3. एक धाव आपल्या टीमसाठी वाचवली. डीपमध्ये चांगली फिल्डिंग मनोजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. स्कोर पुढे चाललंय 31 वरती. धावफलक सध्या आपण पाहत आहोत 31 ऑन बोर्ड. वडवलीच्या खरं तर एका नौक्या गोलंदाजानं फार इम्प्रेस केलं. यंदाच्या हंगामामध्ये चर्चेत राहिलाय आर्यन म्हात्रे. नाम याद रखना. येणाऱ्या भविष्य काळामध्ये या नावापुढे मोठ्या रांगा लागतील. काय गोलंदाजी करतोय. आज डायगरच्या मैदानावरती देखील प्रेक्षकांची मनं त्या नौक्या खेळाडूने जिंकली. सध्या शॉर्ट मिड विकेटला अडवलाय बॉल. किनिवली संघाचे समर्थक अगदी जवळून आलेले आहेत. काही ऑनलाईन पाहतायत. मोठ्या संख्येनं फॅनबेस या संघाचं देखील आपण पाहिलं तर शहापूर बेल्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मुरबाड बेल्टमध्ये पाहायला मिळतो. आणि वडवली गावाशी एक विशिष्ट नातं आहे या संघाचं. शॉट ऑफर केलाय. फटका फसतोय का. फिल्डर डाऊन दी बॉल. वलजच कॅच. फिल्डर पाळायला आपण तिथे पाहतोय. 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14. आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेट या अखंड भारतामध्ये खेळलं जाईल तोपर्यंत स्पर्धेचं नाव मिटणार नाही. धडाकेबाज चषक वडवली 2026. काय सातत्य आहे. 51 पर्व. आणि किनवली संघाचे समर्थक फार मोठ्या संख्येने आलेले आहेत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. आज किनवली गावामध्ये कर्फ्यू लागलाय. आणि जर हा का पहिला सामना किनवलीने जिंकला तर मला वाटतंय एकही पुरुष तुम्हाला किनवली गावामध्ये सापडूनही मिळणार नाही. कर्फ्यू लागेल पूर्ण गावात.
संपूर्ण गाव उठून येईल या स्पर्धेमध्ये. फटका जबरदस्त आहे. कोहिनूर ऑफ डोंबिवली, डोंबिवली शहराला, कल्याण शहराला मिळालेला कोहिनूर हिरा कमलेश पाटील आला आणि त्यानं ठोकला षटकार. भावेश पवारच्या खरं तर नेतृत्वाखाली ऋतिक देखील रनर्स अप राहिला टायगर्स ऑफ कोलकाताच्या माध्यमातून. त्याच संघामध्ये ऋतिक खेळला ISPL. सध्या कमलेशच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती अरुण मास्टरच्या विरोधात आलेला षटकार आणि त्यानंतर आता ओव्हर नंबर 3ची जबाबदारी गोलंदाज फार एंड वरून मनोजवरती सोपावली आहे. विशालने आक्रमण केले, 7 मध्ये 23 त्याने बनवले. दुसऱ्या बाजूला कमलेशला आपण पाहतोय 600च्या स्ट्राईक रेटनं आल्या तर एक षटकार ठोकला. षटक क्रमांक दुसरं झाले. कम्प्लीट एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. आधी 11 चेंज दी गेम. वडवली 37 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. विला स्पोर्ट्स किनवलीला कमबॅक करावा लागेल. आपल्या समोर आव्हान किती मोठं आहे हे कधी लक्षात घ्यायचं नसतं. आपण किती चांगलं खेळू शकतो या गोष्टीवरती नेहमी लक्ष द्यायचं असतं. स्वतःचा बेस्ट द्या, निकाल काही लागू दे ते मॅटर करत नाही, पण लढणं, स्वतःचं 100% एफर्ट देणं, कमिटमेंट देणं हे फार गरजेचं आहे. आणि आता किनवलीला इथून पुढे ते करावं लागेल. 101% एफर्ट द्यावे लागेल. थोडा एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स दाखवावा लागेल, कारण समोर देखील मोठं आव्हान आहे, कडवट आव्हान आहे, तिखट आव्हान आहे. रायगड ठाणे दोन्ही जिल्ह्यांमध्ये सध्या वडवली संघाची चर्चा सुरू आहे. दुसऱ्या बाजूला शहापूर मुरबाड या परिसरामध्ये किनवली संघाचा वेगळा इतिहास राहिलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न त्यासाठी फिल्डर आहेत आणि वडवली संघ आहे. धावून कशा धावा चोरायच्या ना हे त्यांना चांगलं माहिती आहे. आणि अगदी तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. याच गोष्टीचा मी उल्लेख केला ना, थोडाही कॅज्युअल अप्रोच चालणार नाही. वडवली टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळायचं ना तर चौकार षटकार तर जरूर लागतील, पण या 1ला डबलमध्ये 2ला 3 मध्ये जे कन्वर्ट करतात ना हे कौशल्य त्या फलंदाजांमध्ये आहे. पण सध्या किनवली संघासाठी एकच म्हणेन, लाख अडचणी येतील तुमच्या समोर. संघर्षाने त्यांना उत्तर तुम्हाला द्यावं लागेल, लढावं लागेल, जिंकावं लागेल. पराभवाच्या भीतीनं लढणं थांबवणं हे फार चुकीचं आहे. पण जर का तुम्ही लढलात तर तुमच्या समोर किती मोठं आव्हान आलं ना तरी त्याला तुम्ही अगदी सोप्या गतीनं पाठी टाकू शकता. सध्या आपण पाहत आहोत कमलेश पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. मनोज आलाय, कमबॅकच्या शोधात आहे. कमबॅक करायचं टीम किनवलीला, त्यासाठी मनोजला इन्व्हाइट केलंय. पहिल्या बॉलवरती तिहेरी धाव मिळाली आणि आता कुठेतरी विकेटच्या शोधात तो देखील निघालाय. बॉल निसटला हातामधून. विशाल पाटीलला वाटलं की मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न आहे. डेड बॉल. चाळीस धावा सध्या धावपटलावर. विला स्पोर्ट्स किनवली. मनोज यावेळेसचा फटका हा देखील चांगला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर धावतात. ऍब्सोल्युटली ग्रेट फिल्डिंग आउटफील्ड मध्ये. बाळाला आपण पाहतोय, ज्या बाळाने यापूर्वी देखील आपण पाहिलं तर एक चांगला झेल टिपला होता आणि आता आपल्या संघासाठी धावा वाचवतोय. पोगाव संघ देखील दाखल होतोय. स्वागत आहे आपलं देखील. खरं तर चौथा फेरीतील सामना त्यांना देखील खेळायचा आहे. स्वागत आहे टीम पोगाव. भिवंडी परिसरातील एक दादा संघ आगरी राजा पोगाव. पहिल्या बॉलवरती तिहेरी धाव, त्यानंतर डबल आणि मग डॉट. भगवे झेंडे फडकत आहेत. सध्या छत्रपतींची प्रतिमा असलेले हे झेंडे आपण पाहत आहोत. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा देखील येतोय. मराठमोळे मावळे आता तयार होतील. पण यावेळेसचा फटका सुंदर आहे. स्वीप केलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र खाली ते निवडलं. कमलेश पाटील कोहिनूर ऑफ डोंबिवली थांबायचं नाव घेत नाहीये. चौकार. दिलेल्या कोणत्याही शुभेच्छा किंवा पारितोषिक दिली जाणार नाही.
पुन्हा एकदा यावेळेस देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. दोन फिल्डर सुईमधून धागा जावा अक्षरशः त्या प्रकारे दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून निघालाय बॉल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलगचा दुसरा चौकार. धडाकेबाज चषक वडवलीच्या स्पर्धेमध्ये सोडणार नाही असा बॉल लॉफ केलाय. फिल्डर होते त्यांच्या मस्तकावरती दिली दस्तक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे कमलेश पाटीलचा बिग शॉट सिक्सर. बॅट्समॅन आणि भावेश पवार तो लेफ्टी. काल खरं तर स्वप्न अधुरं राहिलं. डोळ्यांमध्ये आलेले ते अश्रू त्यांनी सर्व काही सांगितलं. या स्पर्धेचं महत्त्व, वडवलीकरांनी दिलेलं त्याला प्रेम. खरं तर भावेश पवार हे नाव या स्पर्धेसाठी फार महत्त्वाचं आहे, कारण ब्रँड अँबॅसिडर या स्पर्धेची म्हणून त्याची ओळख आहे. दुसऱ्या बाजूला आज कॉमेंट्री बॉक्समधून ज्यांचा तुम्ही आवाज ऐकाल या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर, व्हॉइस ऑफ इंडिया, मराठी भाषेला मुंबईपासून दुबईपर्यंतचा प्रवास ज्यांनी करून दिला, अर्थातच चंदू शेट्टे सर. सोम चायनीज कॉर्नर मुरबाडचे प्रोप्रायटर आदरणीय गणेशदादा चौधरी यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय मित्रांनो. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 56 धावा तब्बल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18.67ची सरासरी. 8 बॉलमध्ये विशाल पाटीलनं ठोकल्या 24 आणि दुसऱ्या बाजूला 6 मध्ये 22 धावांची गती थांबावी लागेल. चौथ्या षटकामध्ये चौथा विकल्प अमजाद पठाणचा वापर केला गेला. अमजाद खरं तर हा असा एक गोलंदाज आहे ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. हातभर चेंडू वळतो पण विशाल पाटील सांगतोय मला सगळं काही कळतो. काय फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. वा, बाला आपल्या टीमसाठी प्रचंड धावा वाचवतोय. गरज नव्हती या धावेची. विशाल पाटील कमलेशला सांगतायत ही धाव पूर्ण झाली नसती. विकेटचं बदन धावचीच्या स्वरूपात विशाल बाद. 21, 20, 19, 18, set. हार्दिक पांड्या ऑफ वडवली, शुभम पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. फिफ्टी 58 धावा धावपटलावर. स्ट्रायकिंग इन वरती कमलेश पाटील आपण पाहतो. 6 बॉल 22 त्याच्या बॅटमधनं आलेले आपण पाहतोय. अमजाद पठाण गोलंदाजी मार्क वरती. अखेर विकेटची गरज होती. कशी का नाही सांघिक यश मिळालं तरी चालेल, विकेट आली. आता खरं तर लक्ष असेल किनवली संघाच्या खरं तर संपूर्ण समर्थकांचं अमजाद वरती. फिरकीचा जादूगर आहे. बोटांची जादू फेरणं हे त्याला योग्य ठाऊक आहे. पण लेफ्टी बॅटर सध्या स्ट्रायकर एंड वरती डावखुरी आता असा विध्वंसक विस्फोटक फलंदाज कमलेश पाटील फसवलंय फिरकीच्या जाळ्यामध्ये, पण कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघालाय. फिल्डर नव्हते, फायदा उचललाय, ते हेरलं. कमलेशनं लावलाय चौकार. डीप मध्ये एक एक्स्ट्रा कव्हर किंवा कव्हर रिजनमध्ये फिल्डर असता तर कदाचित झेलबा झाला असता. पण कमलेश देखील आपण पाहतो फिल्डिंगचा अंदाज घेऊन तो फटका खेळतोय. चौकार त्याच्या बॅटमधनं 62 वर. धावफलक ऑन साइडला पुढ्यात दिलाय. गुडघा टेकवलाय, बॉलला पाठवलं होतच. क्षेत्ररक्षकाने केली चूक, घोर चूक. दिनेश भाई आपने कॅच छोड़ा या मॅच छोड़ा, प्रश्न पडलाय.
खरं तर कमलेश पाटीलला वाटलं होतं की 6 मिळतील, त्यामुळे फक्त 1 धाव इथे कंप्लीट झाली. कॅच केली ड्रॉप. मी यापूर्वी देखील उल्लेख केला 264 धावा आंतरराष्ट्रीय स्तरावरती वन डे फॉर्मॅटमध्ये कुठल्या श्रीलंकाच्या अगेन्स्ट जेव्हा रोहित शर्माने 4 वरती झेल ड्रॉप केला होता तिसारा परेरानं. विक्रम असेच बनत नाही, कुठे ना कुठे जीवनदान मिळतं फलंदाजांना आणि सध्या तरी जीवनदान कमलेश पाटीलला मिळालंय. सुटलेला झेल किती महागडा ठरेल. अमजाद, मी उल्लेख केला फिरकीचा जादूगार आहे, बोटांची जादू तो फेरतो आणि त्याने तर सर्व काही दिलं होतं. हातात होतं क्षेत्ररक्षकाच्या, त्याने हातातून सोडून दिलं. विकेटचं पतन झालं असतं पण बाल बचे कमलेश पाटील. स्वीप ज्युनियर हार्दिक पांड्या डीप मध्ये फिल्डर तैनात, जाळ्यामध्ये फसवलंय. फिरकीचा जादूगर मिळवतोय विकेट. शुभम पाटील सोडेल मैदान. ही इज गॉन. 24, 23, 22, 21, 20, लाईट फ्लडलाईट ऑपरेटर 18, फ्लडलाईट ऑपरेटरला विनंती आहे की आपण लवकरात लवकर मॅनेजमेंटशी संपर्क साधा. 13, 12, 11, 10, 9. ऑन साईडला स्वीप करायचा होता. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं, एक्सप्रेशन कॅमेराने ते चित्र कव्हर केलं होतं. फेस एक्सप्रेशन तुम्हाला शुभमचे पाहायला मिळाले. फ्रंट अँगलला आपण पाहूया. शफल झाला होता ऑफ स्टंपवरती, मिडल स्टंपवरती जवळपास बॉल होता. ऑन साईडला स्वीप करायचा होता, थोडा वर आला बॉल, बॅटच्या रडारमध्ये आला नाही, थोडा स्टिकर एंडवरती लागला, फटका फसला. चांगला झेल. ऍक्शन रिप्ले बघा. स्टिकर एंडवरती थोडा वर आला बॉल, एक्झॅक्टली मिडल झाला नाही आणि हिट विकेट देखील झाला होता शुभम मागे. पायाने बेल्स देखील पडल्या होत्या. 0 बाद. फुल टॉस ऑन साइडला इन टू दी गॅप. विकास पाटील आला आणि त्यानं बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. चौकार. फ्लडलाईट ऑपरेटरला विनंती की आपण मॅनेजमेंटशी संपर्क साधा प्लीज. चौकाराने धावसंख्या 67 67. शेवटचा चेंडू शिल्लक. अमजाद पटेल. पठाण फिरकीच्या जाळ्यामध्ये फसलाय की नाही. नाही, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रेक्षकांना फिल्डरची भूमिका बजावावी लागते. शेवट गोड केला या षटकाचा. असं वाटलं की फिरकीची जादू सोडेल अमजाद मैदानामध्ये, पण नाही. त्याच्या विरोधामध्ये विकासने देखील 10 धावा शेवटच्या 2 बॉलवरती केल्या वसूल. 4 ओव्हरचा संपन्न झाला खेळ. धावसंख्या तब्बल 73. 73 for 3. सध्या शहापूर वर्सेस कल्याण डोंबिवलीची ही लढत. कव्हर बाउंड्री लाईनच्या नजदीक बॉल, डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला झाला ट्रॅव्हल. 2 मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बॅकअप खराब. मिळतील तिसरी देखील. ओव्हर थ्रोस या 1-1 धावा ज्या अतिरिक्त चालल्या त्या महागड्या ठरतील. किनवली संघ वडवली गावाशी असलेलं एक वेगळं आणि अतूट नातं, शहापूर आणि मुरबाड परिसरातील त्यांची दहशत, तो दबदबा आज मात्र कुठेतरी कमी पडला. 76 धावा तब्बल धावपटलावरती. अमजाद ज्या प्रकारे गोलंदाजी मार्कवरती आला होता त्याच्या खात्यामध्ये एक विकेट आली की असं वाटलं की त्या ओव्हरमध्ये धावांची गती थोडी का होईना कमी होईल. असं वाटलं होती धावून कमी धावा त्या ओव्हरमध्ये येतील,
पण विकास पाटीलला कदाचित मंजूर नसावं, त्याला मान्य नव्हतं आणि त्याने त्या 2 बॉलमध्ये 10 कुठल्या धावसंख्या चांगल्या झाल्यात. आता 76 वर तब्बल धावफलक, 76 मोठी टोटल. मनोज बाल बचे लोअर फुल टॉस मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाही या फलंदाजाला. 22च्या स्वरूपात ही एक धाव संघाच्या सांघिक खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलक 77 वर राजनंदिनी शिवशक्ती तुते आणि जय हनुमान पोगाव. पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील महत्वपूर्ण सामना. ओ बॉलर्स बॅक कॅच होता. फर्स्ट लेग रन आउटची विकेट. विकेट नंतर सेलिब्रेशन, कारण या मॅचची इम्पॉर्टंट विकेट मिळाली. 30 धावा बनवल्या कमलेश पाटीलनं रनआउटच्या स्वरूपात. तो होतोय बाद. 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16. दुसऱ्या गोष्टीची नोंद घ्या की तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचंय ते कंपल्सरी मुख्य व्यासपीठाच्या समोरून जो एंट्रन्स दिलाय तिथूनच, आणि बॅटिंगला किंवा फिल्डिंगला जेव्हाही तुम्ही मैदानामध्ये जाल तुम्हाला कंपल्सरी आमच्या मुख्य VIP डायसच्या समोर जी एंट्री दिलेली आहे तिथूनच जावं लागेल. या गोष्टीची नोंद घ्या. आणि मॅच संपल्याच्या नंतरही तुम्हाला मुख्य जी एंट्री मेन व्यासपीठाच्या समोर बनवली आहे तिथूनच शेक हँड करून मैदानाच्या बाहेर यायचं आहे. ही शिस्त या स्पर्धेनं लावली प्रत्येकी खेळाडूला, संघाला, आणि ते स्टँडर्ड या स्पर्धेचं आपल्याला जपायचं आहे. नेक्स्ट मॅच पोगाव संघ भिवंडी बॅटमधील एक दादा संघ त्यांना फाईट करेल. शहापूर तालुक्यातील एक नामवंत आणि लोकप्रिय संघ राजनंदिनी शिवशक्ती तुते. सेकंडचा कॉल, धावल्यात फलंदाज, दोन्ही मिळतील पुन्हा. Absolutely great running between the wicket. 79 on board for loss of 4 wicket. Adi 11 changed the game. Wadavli B. कॉम्बॉक्स एन कडून मनोज. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर थोडाफार दिलासा मिळाला असेल विलास स्पोर्ट्स किनवली संघाच्या समर्थकांना. मोठा फटका येऊ दिला नव्हता, पण कदाचित विकास पाटीलनं ते ऐकलं, त्यानं हेरलं आणि त्यानंतर लगावला हा लांब पल्ल्याचा भव्य षटकार. एकदा बिग हिट केलाय बॉल, हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. विकास पाटील बॅक इन ओल्ड फॉर्म. पुन्हा एकदा जुना विकास पाटील जबरदस्त भन्नाट खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. डाव संपला पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा हायेस्ट टोटलची बरोबरी केली टीम. आधी 11 चेंज द गेम. वडवली बी ने ठोकल्या 91 आणि 92 धावांचं टार्गेट. नेक्स्ट मॅच टॉसच्या प्रक्रियेकडे आपण वळणार आहोत. दोन्ही संघनायक आपल्याला जोडले जातील. खरं तर वडवली गावाला लाभलेला मोठा वारकरी संप्रदाय आणि वारसा लाभला आहे वडवली गावाला. अगदी आपण पाहिलं तर सातत्याने गेले पिढ्यानपिढ्या हा वारसा त्यांनी जपलाय. आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाला मी विनंती करेन की आपण सर्वांनी यायचं आहे. भजनी मंडळ सर्वांनी या. आपल्या सर्वांच्या शुभास्ते इथे टॉस केला जाईल. आज अगदी आपण पाहिलं तर क्रीडा, कला, सामाजिक, शैक्षणिक आणि त्याच वेळेला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखील वडवली गावाने मोठी भरारी घेतलेली आहे आणि महत्त्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला शहापूर परिसरातील एक नामवंत संघ शिवशक्ती तुते आणि त्यांना भिवंडी बेल्टमधील दादा संघ फाईट करेल. तो अर्थातच जय हनुमान पोगाव. बिग फाईट मॅच, जबरदस्त महामुकाबला. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करतोय. हेड्स अँड टेल्स, नॉर्मल हेड्स अँड टेल्स कॉल करा. कॉल
जन्मा पोगाव टीम कॅप्टन करतील. टेल्स इज दी कॉल फ्रॉम टीम कॅप्टन पोगाव अँड हेड सिटीज. मान्यवरांचा आभार. आपण पुन्हा एकदा मंचावरती बसायचं आणि शोभा आमच्या मंचाची वाढवायची. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. फर्स्ट ऑफ ऑल टॉस आपण जिंकलेला आहात. खरं तर मुरबाड शहापूरचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहता. टॉस जिंकलाय, सामना महत्त्वाचा आहे. डिसिजन काय असेल? आम्ही सत्रक्षण करू. 5 षटकांचा सामना आहे. या स्पर्धेमध्ये किती वर्ष झाली खेळतात? आता यावर्षी आम्हाला संधी दिली खेळायला. याच्या पहिले खेळत होत चालू केलं सामना केलं स्पर्धा ठेवायला. त्याच्या आधी आमचे पप्पा साहेब 2 वर्ष पाणी मारले होते सलग. क्या बात आहे. म्हणजे अगदी तुमच्या वडिलांनी इथे खेळले, ते जिंकले देखील. आता तुमचा देखील तोच प्रयत्न असेल का? हां 100% आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. काय सांगाल? टॉस महत्त्वाचा होता. टॉस तुम्ही जिंकलेला आहात. टॉस महत्त्वाचा होता. आमची एक टाईम मॅच झालेली आहे आणि मॅच चांगलीच झाली होती. आम्ही हारलो होतो पण चांगलीच मॅच झाली होती. डिसिजन आम्ही सत्रक्षण करू. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. बॅटिंग करायची आहे. दूरवरचा प्रवास करून आलात. कसा राहिला प्रवास? प्रवास तर काय एवढा नाही राहिला, तेवढा काही लांब नाही. आणि कालपासून इच्छुक होतो का कधी दिस उंगवतो आणि धडाकेबाज खेळायला जातो आणि ती इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि आयोजन तर यावर्षी बघितलं तर गेल्या वर्षी पण खूप चांगला होता आणि यावर्षी काही बदल केलेले आहेत. त्यांचे धन्यवाद करतो का असे दरवर्षी चेंज आउट करीत राहा. भरपूर शुभेच्छा तुम्हाला देखील मॅचसाठी. दोन्ही टीम कॅप्टनने फार सुंदर वक्तव्य केलं. ही स्पर्धा खेळण्यासाठी खरं तर प्रत्येकजण उत्सुक असतो, पण टीम पोगावच्या कॅप्टनला रात्रभर झोप लागली नाही अक्षरशः, कारण या स्पर्धेची चर्चा अखंड महाराष्ट्रभर सुरू आहे. मित्रांनो, कुठेही जाऊ नका. नेक्स्ट मॅच शहापूरमधील एक दादा संघ तुते त्यांच्या अगेन्स्ट भिवंडी ग्रामीण परिसरातील एक जबरदस्त संघ पोगाव. ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. स्टे ट्यून विथ 70-70 लाईव्ह आणि पाहत राहा धडाकेबाज चषक वडवली 2026. जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया आवाज. जगदीशजी तारमाळे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. इट्स ओव्हर टू यू. तत्पूर्वी दोन्ही संघ नायकांचा आभार. आपण सन्मान करून घेऊया मंचावरती. सोहम चायनीज कॉर्नरचे प्रोप्रायटर युवा उद्योजक गणेशदादा चौधरी यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करणार आहोत. आदरणीय गणेशजी चौधरी साहेबांना विनंती आहे की आपण या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. मराठी उद्योजक, त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करणार आहोत. मी सतीजी शेळके सर या स्पर्धेचे आयोजक आमचे, त्यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान पार पाडायचा आहे. मान्यवरांचा विशेष आभार. आणि जाऊया पुन्हा एकदा थेट इथून कॉमेंट्री बॉक्समध्ये. शहापूरचे एक लोकप्रिय समालोचक, या परिसरातील एक दमदार आवाज ऐकूया पुन्हा एकदा जगदीशजी तारमाळे सरांना. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर आणि थँक्यू सो मच यदू शेट्टे सर. हे 2 समालोचक मित्र आज आपण पाहताय. धडाकेबाज चषक वडवली 2026 51व पर्व आणि या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचकांचा आवाज आपण ऐकतात. उपस्थित तमाम लाडक्या क्रीडरसिकांचं मनपूर्वक स्वागत. खेळायला होते सुरुवात. कमलेश पाटीलचा पहिलाच बॉल आहे. मिस टायमिंग हवेमध्ये आणि इथे कॅच होते ड्रॉप. हे एक्सपेक्टेशन नाही आहे टीम वडवली बी कडनं. त्या ठिकाणी आपण पाहताय शुभम पाटील होता आणि शुभम पाटीलच्या हातामधनं हा झेल ड्रॉप झाला. जीवदान मिळालं. यावेळी आपण पाहताय फलंदाज राहुलला. सलामीची जोडी आहे राहुल आणि ओमकार. किनवली संघाकडनं विलास स्पोर्ट्स किनवली. 95 धावांचा पाठलाग करायचा आहे. समोरा फटका यावेळी मिडॉनला चांगली फिल्डिंग आहे. शुभम पाटील मागचा बॉल आपण पाहिलं तर अगदी सहजरित्या तो झेल घेण्याचा प्रयत्न होता. बॉल हातामधनं निसटला. आपण पाहताय प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित. सर्वांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आपण पाहताय धडाकेबाज चषक मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा. तब्बल 51व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय. यावर्षी या स्पर्धेचं नामकरण आपण पाहताय स्वर्गवासी भरत शिंगोळे यांच्या नावानं धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवलीचा एक हुकमी एक्का. खूप चांगलं क्रिकेटवरचं नितांत प्रेम होतं या व्यक्तिमत्वाचं आणि ते आज आपल्यात नाही आहेत. ही दुःखनीय बाब आहे, परंतु त्यांच्या नावाने ही स्पर्धा यावर्षी आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहताय. कमलेश पुन्हा शेकदा सज्ज होत आहे. कमलेशचा बॉल आहे मिड ऑफच्या डोक्यावरून पाठवला. लॉंग ऑफला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द चौकार. संख्या 5. कमलेश पाटीलचा हा बॉल आहे. पुन्हा एकदा फोर्स करायचा होता.
मिडॉनला टर्न केला, इथे देखील चांगले क्षेत्ररक्षण. या बॉलवर देखील कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. कमलेश पाटील काही अफलातून बॅटिंग त्यानं केली पहिल्या इनिंगमध्ये. तडाखेबंद फलंदाजी त्याच्या पॅटमधनं आपण पाहिला. एक महत्त्वपूर्ण योगदान दिलं त्याने आपल्या टीमसाठी आणि गोलंदाजीमध्ये देखील इथे दैदिप्यमान कामगिरी करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये. हा फटका मिस टायमिंग आहे, परंतु नोमॅन्स लँडमध्ये जाऊन पडला बॉल. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतील, फेकी करतील, एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि आपण पाहताय अतिशय वेगवान पद्धतीने षटक अगदी 2 मिनिटामध्ये कंप्लीट केलंय कमलेश पाटीलनं. षटक क्रमांक 1चा केस समाप्त झाला आणि यशस्वी बॉलिंग पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिली कमलेश पाटीलची. इकॉनॉमिकल गोलंदाजी, त्याने धावा दिला फक्त 6, विकेट एकही मिळालं नाही आहे. पर दुसऱ्या बाजूला ओमकार आणि राहुल हे खेळत आहेत आणि संघर्ष केला. ओमकारच्या बॅटमध्ये एक जरूर चौकार आपण पाहताय. 92 धावा बनवायच्या आहेत आणि आता उर्वरित 24 बॉलचा केस शिल्लक. 86 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या ओव्हरमध्ये प्रतिभा संपन्न खेळाडू कमलेश पाटीलच्या गोलंदाजीचा जलवा आपण पाहिला. आता उर्वरित 4 ओव्हरमध्ये इथनं एअर रूटने बॅटिंग करावी लागेल. टी विलास स्पोर्ट्स किनवलीला मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आपण पाहताय. किनवलीचा अगदी जवळच इथनं गाव. हा सध्या हायवे आपण पाहताय शहापूर सरळगाव हायवे लगत आहे मैदान. वडवलीकरांचे क्रीडांगण, त्या क्रीडांगणावर 51व्या पर्वामध्ये आपण पाहता धडाकेबाज चषक ही स्पर्धा. किनवलीचे प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. अपेक्षा गावाची टीम ज्यावेळी खेळते, गावाचं नाव ज्यावेळी असतं त्यावेळी त्या गावाच्या 11 प्लेयर्ससोबत प्रेक्षकांचे इमोशन्स देखील जोडल्या जातात. हा खेळच असा आहे. क्रिकेट हा भारतीयांसाठी एक धर्म बनला. अनेक जातीचे धर्माचे खेळाडू एकत्र येऊन या खेळाचा आनंद घेतात. सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे भारतामध्ये क्रिकेट. षटक क्रमांक 2 मिस्टर ISPL ऋतिक पाटील आपण पाहता. पहिलाच बॉल आहे, फुल लेनचा होता, कॅपमध्ये टर्न केला, एक्स्ट्रा कव्हरला. डीप क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहतील. बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आणि दमदारच म्हणावं लागेल, कारण तब्बल 51 वर्ष एखादी स्पर्धा आयोजित करणं भरपूर मोठं अभिमानास्पद कौतुकास्पद कामगिरी हा संघ नेहमीच करतोय. हा फटका समोर डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुनश्च एकदा बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार आलाय ओमकारच्या बॅटमधनं. संपर्क झाला, स्वीट साऊंड आणि 6 धावांची मोहर त्या फटक्यावर लावली होती. ओमकारच्या बॅटमधनं आलाय हा देखणा दर्जेदार सिक्सर. पडले ऋतिक पाटीलला सलगच्या 2 बॉलवर 2 चौकार, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर आलाय सिक्सर. आक्रमकता पाहायला मिळते. ओमकारची पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा जरूर संघर्ष केला, स्ट्रगल केला आणि त्यानंतर इथे आता आपण पाहताय बेधुंद फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. यावेळी लाईन चांगली आहे. मागच्या 3 बॉलच्या कंपॅरिझन मध्ये यावेळी हा बॉल थोडासा मागे ठेवला होता, थोडासा मागे लाईन खेचली होती ऋतिकनं आणि तिथनं बॉल थोडासा टेक ऑफ झाला. वेगानं बीट केलं ओमकारला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, तिथनं देखील तो निसटलाच होता कमलेशच्या हातामधनं. डॉट बॉल आपण पाहताय. धावसंख्या स्कोर कार्डवर 20. फटका चांगला आहे, कॅपमध्ये खेळलायत. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. आउटफील्ड भरपूर फास्ट या मैदानाची. बॉल थांबणार नाहीये, बॉल निघून गेला. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. ओमकारच्या बॅटमधनं अजून एक देखणं चौकार. जबरदस्त बॅटिंग. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या नव्हत्या, परंतु या ओव्हरमध्ये भरपूर चांगली बॅटिंग आपण पाहताय. ऋतिक पाटीलच्या विरुद्ध आक्रमण केलंय ते ओमकारनं. 10 बॉलचा सामना त्याने केलाय. 23 धावसंख्येवर तो खेळतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवर 24.
19 बॉलचा खेळ शिल्लक, 68 धावांची आवश्यकता. यावेळी हातामध्ये सिनफिल्डच्या हातामध्ये बॉल भरपूर चांगला झेल 30 सेकंडच्या आतमध्ये पकडलाय आणि ओमकारच्या वादळी खेळीचा अंत होत असताना पहिला धक्का लागतोय विलास स्पोर्ट्स किनवली संघाला. फलंदाज बाद. 22, 21. थँक्यू. भैरव देशमुख न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. त्यानंतर राजनंदिनी शिवशक्ती तू ते त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान पोगाव अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला शहापूर ग्रामीणचा एक दर्जेदार संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये भिवंडी ग्रामीणचा एक दादा संघ पोगाव. या दोन टीम दरम्यान प्राथमिक फेरीतील अंतिम लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचं आणि इथनंच प्रवेश करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करा आणि सामना संपल्यानंतरही दोन्ही टीम मुख्य व्यासपीठाच्या दिशेनेच बाहेर निघायचं हँडशेक करून. या स्पर्धेचे नियम आहेत. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर नाही आहे इकडे. सामना टाय झाल्यानंतर प्रथम विकेटवर निर्णय दिला जाईल आणि जर विकेट बरोबरी सुटले त्यानंतर टॉसवर तो निर्णय दिला जाईल. टी व्ही स्क्रीनवर तुमचे इक्वेशन पाहू शकता. 18 बॉलचा काही शिल्लक आहे आणि 68 धावांची आवश्यकता. विलास बॉल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज कमलेश बॉलच्या खाली स्वतःच्या फॉलोमध्ये पकडला जाईल आणि कमलेशनं दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर प्राप्त केले विकेट. फलंदाज विलास बॅक टू द डगआउट. 25, 24, 23, 22, 21. धावसंख्या 24 वर 2 सध्या आपण पाहता. पिंटू शहा आणि भैरव देशमुख आक्रमक बॅटर आहेत. हे दोन आपण एकंदरीत पाहिलं तर किनवली टीमचा विचार केल्यानंतर दोन आक्रमक बॅटर आणि दोन महत्त्वाचे खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि भरपूर मोठी जबाबदारी आहे. कारण आता रिक्वायर्ड रनचा विचार केला तर तब्बल 24.00च्या सरासरीनं रन्स बनवायचे आहेत. पिंटू शहा समोर आहे कमलेश पाटील. कमलेश पाटीलचा वेग, कमलेश पाटीलचा स्विंग, या सर्व गोष्टी भेदून इथे बॅटिंग करायची आहे फलंदाज पिंटू शहाला. हा टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी गर्रकन वळला बाहेरच्या दिशेनं, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. ही खासियत आहे कमलेशची. ठाणे जिल्ह्यातील अष्टपैलूच्या यादीमधील सर्वाधिक महत्त्वाचं नाव म्हणजे कमलेश पाटील. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन क्षेत्रांमध्ये आपला स्टँडर्ड अनेकदा या खेळाडूंना दाखवला. क्षेत्ररक्षणामध्ये देखील म्हणजे क्रिकेटच्या तिन्ही आपण एकंदरीत विचार केला तर क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि फलंदाजी या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये कमलेश पाटीलचं योगदान नेहमीच 100% असतं टीम चेंज द गेम वडवलीसाठी. आणि म्हणूनच एक आपण पाहिलं तर उत्कृष्ट दर्जाचा ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ठाणे जिल्हा ग्रामीण क्रिकेटमध्ये कमलेश पाटीलचं नाव आदराने घेतलं जातं. हा देखील पॅच अटलीकडे आहे. बॉल खलिर्जनकडे केला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. पॅकअप भरपूर चांगला आहे. ही खासियत आहे. चेंज द गेम वडवली संघ हा मैदानाच्या आतमध्ये अगदी चुस्त आणि फुरुस्त असतो. पण पाहिलं तर कधीच त्यांचे शोल्डर डाऊन होत नाही. शेवटच्या मुवमेंटपर्यंत ते सामना कधीच सोडत नसतात. क्षेत्ररक्षणामध्ये तर हा संघ अगदी आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये भरपूर अग्रेसर नाव घेतलं जातं. कमलेश पाटील पुनश्च एकदा. टप्पा पडला, थोडासा खाली राहिला बॉल, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. इथे फक्त या ओव्हरमध्ये एकंदरीत विचार केला तर ऋतिक पाटील आणि कमलेश पाटील दोघांमध्येच खेळ सुरू आहे. कारण बॉल सध्या विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि तेच चित्र सातत्यानं आपण पाहताय. स्पेलचं एक दुसरं षटक हातातोय आणि अनुशासित गोलंदाजी कमलेश पाटीलची आपण पाहताय 2 स्पेलमध्ये. इथे विकेटची संधी आहे. प्रयत्न अफलातून राहिला. मॅग्निफिसंट कमिटमेंट. विकेट किपर ऋतिक पाटीलनं तो प्रयत्न केला. लास्ट मोमेंटला बॉलपर्यंत पोहोचला देखील होता. हातामधनं बॉल निसटला. कॅच होते ड्रॉप आपण पाहताय. 3 ओव्हरचा खेळ झाला आणि 3 ओव्हरच्या अखेरीस एकंदरीत आपण पाहताय विलास स्पोर्ट्स किनवली टीमची धावसंख्या 26 आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये इक्वेशन जर आपण पाहिलं तुमच्या टीव्ही स्क्रीनवर
33.00च्या रिक्वायर रन रेटने 66 धावा बनवायच्यात. चला दोन्ही संघ सज्ज राहायचंय. राजनंदिनी शिवशक्ती तुते आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान पोगाव व्यासपीठाच्या समोरूनच तुम्हाला एंट्री करायची आहे. 12 बॉल 33ची आवश्यकता, 12 बॉल 66ची आवश्यकता, 33च्या सरासरीने रन्स बनवायच्यात प्रति ओव्हर मागे. भैरव देशमुख आहे, त्यासोबतच पिंटू शहा. गोलंदाजीसाठी शुभम आपण पाहताय. अशक्य प्रयास आव्हान आहे. 12 बॉल 66 धावा एकंदरीत विचार केला तर प्रत्येक ओव्हरमध्ये 33. शुभमाला पहिलाच बॉल थोडासा राईज झाला, विकेट किपर बीट, बॉल मागे चाललाय. शॉट फाईन लेगचा चांगला बॅकअप, एकच रन त्या ठिकाणी मिळते. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट +1. एकंदरीत 2 धावा इथे ऍड होतील एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 28. तीन ओव्हरचा खेळ झाला. पहिलं षटक आपण पाहिलं कमलेशचं, ज्यामध्ये 6 धावा आल्या. कमलेशनं आपल्या स्पेलचे 2 षटक हाताळले, ज्यामध्ये 8 धावा त्यानं दिल्या. ऋतिक पाटीलचा आपण एकंदरीत विचार केला तर 18 रन. ते महागड षटक आपण पाहिलं. शुभमचा बॉल हलका त्यानं फ्लिक केला, ऑन साईडला टर्न केलाय, एक सिंगल त्या ठिकाणी मिळते. आणि एकंदरीत विचार केला तर कुठेतरी शोल्डर डाऊन आपल्याला पाहायला मिळत आहेत ते दोन्ही बॅटर्सचे. विलास स्पोर्ट्स किनवली जो संघर्ष करायला हवा होता आपण पाहताय तो संघर्ष दिसत नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट थोडंसं मोठं होत चालला. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर जे आवाक्याच्या बाहेर गेले सध्या. इनफिल्डच्या वरून कट केला फटका जबरदस्त आहे. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे, क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. चांगली फिल्डिंग, गुड स्टॉप आपण पाहता. लास्ट मोमेंटला बॉलला आतमध्ये फेकलं आणि त्यानंतर आपण पाहताय दुसरा जो खेळाडू ज्याचा साथीदार होता त्याच्या मागे, त्याच्या हातामध्ये 2 हा बॉल थ्रो केला गेला आणि इथे 2 धावा दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. 31 धावा, रिक्वायर्ड रन रेट आता 36 वर गेले. या जवळपास एकंदरीत विचार करता 10 बॉल 61 धावा इथं बनवायच्या आहेत. क्रिकेटच्या इतिहासामध्ये कदाचित. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आपल्याला या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण गटासाठी, शहरी ग्रामीण आणि ओपन गटासाठी मालिकावीराचे चषक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. कैलासवासी ठकूबाई म्हात्रे, त्याचबरोबर कैलासवासी मोहन दादोबा म्हात्रे, कैलासवासी सुलाबाई मोहन म्हात्रे यांच्या स्मरणार्थ जे पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून दिले गेलेले आहेत ते सन्माननीय चेतनजी मोहन म्हात्रे साहेब युवा उद्योजक यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक 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 असं स्वागत असणार आहे. खास भिवंडीच्या गुंदवलीवरून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. त्यांच्या समवेत सचिनजी म्हात्रे साहेब, हरेशजी म्हात्रे साहेब आणि जयजी म्हात्रे साहेब या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. या स्वागत आहे केतनजी मोहन म्हात्रे साहेब. आपलं केलं जात आहे महाराष्ट्रातील मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा, 51 वर्ष अभिमानाची, 51 वर्ष परंपरेची आणि धडाकेबाज चषकाची. आपल्या येण्याने या धडाकेबाज चषकाची शोभा वाढलेली आहे. आपलं केलं जात आहे हार्दिक 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 स्वागत. थँक्यू मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. हा फटका फुल लेन्स होता समोर, एक सिंगल तिथे मिळते. टार्गेट आपण पाहिलं तर एकंदरीत आता औपचारिकताच म्हणावी लागेल, कारण 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी आपण तब्बल इक्वेशन पाहिलं तर 56 धावांची आवश्यकता. भरपूर चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये केली ती चेंज द गेम वडवली बी टीमनं, ज्यामध्ये विकास पाटील असेल, कमलेश पाटील, विशाल पाटीलने देखील खूप चांगली सुरुवात करून दिली होती. आणि या तिन्ही बॅटर्सच्या सहाय्यानं आपण एकंदरीत विचार केला तर एक विक्रमी धावसंख्या या स्पर्धेच्या माध्यमातून उभारली. 91 धावा उभारल्या आणि 92 धावांचं टार्गेट ज्यावेळी किनवली संघ मैदानाच्या आतमध्ये आला. सुरुवातीलाच आपण पाहताय कमलेश पाटीलनं भरपूर चांगली बॉलिंग केली. त्यानंतर ऋतिक पाटीलच्या ओव्हरमध्ये रन्स आल्यावर असं वाटलं होतं की तिथून मोमेंटम शिफ्ट होईल. थर्ड अंपायर घेतला ओव्हर स्टेपसाठी.
चल तिसरे पंच आपण चेक करायचं आहे. तिसरे अंपायर्स थर्ड अंपायर्स आपण चेक करायचं आहे. ऑनफिल्ड अंपायरनं त्या ठिकाणी हा रिव्ह्यू घेतलाय ओव्हरस्टेपिंगसाठी. गोलंदाज शुभम पाटील हा गोलंदाज आहे आणि फेअर बॉल आहे. अंपायर्स आपण चर्चा करत होतो की ऋतिक पाटीलच्या ओव्हरमध्ये रन्स आले होते. असं वाटलं होतं की तिथनं मोमेंटम शिफ्ट होईल किनवलीच्या बाजूनं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कमलेशचं षटक आलं आणि कमलेशनं त्या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग केली आणि पूर्णपणे कणाच मोडून टाकला तो किनवली टीमचा. आणि त्यानंतर महाराष्ट्रीचं हिस्ट्री आपण पाहताय सध्या हा सामना भरपूर दूरच गेला. विजयाच्या उंबरठ्यावर फक्त 6 बॉलच्या औपचारिकता पूर्ण करायची आहे आणि गोलंदाजीसाठी एक नवीन हत्यार आपल्याला पाहायला मिळतं. आर्यन म्हात्रे 16 वर्षाचा खेळाडू आहे. वय वर्ष अगदी 16. टेनिस बॉल क्रिकेटची आवड आणि 16व्या वर्षामध्ये चेंज द गेम वडवली सारख्या एक नामवंत संघामध्ये प्रवेश मिळणं आणि त्या संघासाठी गोलंदाजी करण्याचा बहुमान मिळणं ही भरपूर मोठी गोष्ट आहे आर्यन म्हात्रेसाठी. पहिलाच बॉल वेग आहे या खेळाडूकडे. राऊंड विकेटने गोलंदाजीचा अँगल बनवत असताना कोण क्रिएट करत असताना बॉल टप्पा पडला बाहेरच्या वळत गेला. विकेट किपर कमलेशच्या हातामध्ये. डॉट बॉल आपण पाहताय. वय वर्ष 16 आर्यन म्हात्रे यंगस्टर आहे, नौका खेळाडू आणि आपण पाहताय त्याचं भाग्य आहे की इतकी मोठी टुर्नामेंट तो सध्या खेळतोय आणि त्या टुर्नामेंटमध्ये गोलंदाजी देखील करतोय. हा फटका एक्स्ट्रा कव्हरला टर्न केलाय. 1 रन त्या ठिकाणी घेतली आहे. 4 बॉल हाताळण्याची फक्त औपचारिकता पूर्ण करायची. 37 वर 3 सध्या स्कोरबोर्ड आपण पाहताय. भैरव देशमुख, तुषार शहा, तुषार शेळके. फुललेनचा बॉल आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आगमन होत आहे धडाकेबाज चषकासाठी. सन्मान्य मान्यवर धनाजी दाजी आगिवले साहेब, विठू माऊली डेअरीचे सर्वे सर्वा या 51व्या पर्वामध्ये आगिवले साहेब आपलं केलं जात आहे. वडवली ग्रामस्थ आणि धडाकेबाज चषकाच्या वतीने हार्दिक स्वागत. अतिरिक्त विक देण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस होता. हा मॅच मधला एकंदरीत विचार केला तर पूर्णपणे रस निघून गेला. औपचारिकता आहे फक्त 2 बॉल हाताळण्याची. वडवली बी संघ जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये केली. उशिराणा संघ जरूर दाखल झाला. चांगली कामगिरी त्या टीमची राहिली आहे. तब्बल 92चं टार्गेट होतं. ते टार्गेट चेस करत असताना अवघ्या 39 धावा आतापर्यंत बनवल्यात. 2 बॉलचा की अजूनही जरूर शिल्लक आहे. हा फटका गॅप मध्ये काढला. शॉट फायनलला बीट केलाय. मागे जाईल आणि त्यात चौकार आपण पाहताय तुषार शिर्केच्या पॅट मधनं आला. वडवली बी आणि मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाऊयात. मॅन ऑफ द मॅच या टीमचा या मॅचचा ज्या खेळाडूनं बॅटिंगमध्ये धुवाधार परफॉर्मन्स केला आणि गोलंदाजीमध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली तो कमलेश पाटील ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच यायचं कमलेश.